लखनौ शहराच्या बाहेर एक शांतशीर परिसर. त्या परिसरात उभा असलेला एक प्रशस्त राजवाडा. लोक जिथे कुजबुजत सांगतात, इथे बाबा राहतो, छांगूर बाबा. कोणी त्याला संत म्हणतं, कोणी थेट फकीर म्हणतं. पण त्याचा महाल बघून कोणालाही प्रश्न पडावा इतकं श्रीमंत राहणीमान एका साधूला कुठून? बाबा रोज सकाळी भक्तांमध्ये गोड आवाजात प्रवचन देतो. पण रात्री त्याच्या हवेलीत काय घडतं? उत्तर प्रदेश ATHच्या काही अधिकाऱ्यांना महिन्यापासून संशय होता की बेकायदेशीर धर्मांतरणाचं एक मोठं रॅकेट चालू आहे आणि यामागे एक बुवा आहे. गुप्त माहिती, मोबाईल टॅपिंग आणि काही माझ्या अनुयायांची कबुली यावरून पोलिसांनी छांगूर बाबावर लक्ष केंद्रित केलं. अखेर 4 जुलै रोजी सकाळी 6 वाजता छांगूर बाबाच्या हवेलीत अचानक छापा टाकला गेला. पोलीस जेव्हा हवेलीत शिरले तेव्हा सुरुवातीला वाटलं ही एक आमिर संतांची जागा असावी. पण आत गेल्यावर जे दिसलं त्याने सगळ्यांचं डोकं फिरवलं. स्पेन आणि दुबईहून आणलेली शक्तिवर्धक औषधे, फिल्स आणि स्नायू बळकट करणारे ऑइल्स, विदेशी फर्निचर, डिझायनर कपडे, इम्पोर्टेड डिटर्जंट्स आणि तेल, गुप्त CCTV कॅमेरे ज्याचा कंट्रोल बाबाच्या बेडरूममधून होत होता. बेड शेजारी असलेली एक छोटी रेकॉर्डिंग रूम जिथून बाबा गुप्तपणे अनेकांचे व्हिडिओ रेकॉर्ड करत असे. छांगूर बाबा खरं तर जलाउद्दीन नावाचा इसम. तो आधी एक साधा कंपाऊंडर होता. त्याने धर्माच्या नावाने लोकांच्या भावना हाताळायला सुरुवात केली. गरीब आणि दलित कुटुंबांना पैसे, नोकऱ्या आणि परदेशी मदतीचे आमिष दाखवायचा. काही ठिकाणी उपचार किंवा जादूच्या नावाखाली महिलांवर मानसिक नियंत्रण देखील त्याने केलं. धर्मांतर झालेल्या कुटुंबियांचा व्हिडिओ क्लिप करून ठेवणं जेणेकरून ते पोलिसात जाऊ शकणार नाहीत. ATHच्या चौकशीत समोर आलं की या नेटवर्कमधून आतापर्यंत जवळपास 100 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. देशांतर्गत ट्रान्सफर, परदेशातून मदतीच्या नावाखाली आलेले पैसे, हवेलीतून जप्त झालेले 7 परदेशी पासपोर्ट, फेक NGO आणि ट्रस्टमार्फत केलेले व्यवहार. छांगूर बाबाच्या राजवाड्यावर अखेर बेकायदेशीर बांधकामाच्या आरोपाखाली बुलडोझर कारवाई करण्यात आली. तेव्हा हजारो लोक जमा झाले, पण कोणीही बाबाच्या बाजूने बोललं नाही. बाबा आता कारागृहात गेलाय आणि हवेलीचा कोपरा उघड झालाय. जेव्हा बाबाला अटक झाली तेव्हा त्याने आधी काहीही बोलणं टाळलं, पण चौकशीत त्याने कबूल केलं की त्याला परदेशातून आर्थिक पाठबळ होतं. धर्मांतर हे त्याचं मुख्य उद्दिष्ट नव्हतं, तर लोकांवर सत्ता गाजवणं आणि त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घेणं हेच त्याचं खऱ्या अर्थानं उद्दिष्ट होतं. ही घटना आहे एका मुखवट्याच्या मागे लपलेल्या विकृतीची. श्रद्धेच्या नावाने, धर्माच्या नावाने अनेक निरपराध लोकांचा विश्वास घेतला गेला. आज छांगूर बाबा तुरुंगात आहे, पण आपणच सजग नसलो तर उद्या दुसरा छांगूर बाबा जन्म घेईल. छांगूर बाबा प्रकरणामधून आपल्याला समाज, धर्म, विश्वास आणि लोकशाही व्यवस्थेबाबत फार गंभीर आणि सखोल बोध मिळतो. हे प्रकरण एकटं केवळ धर्मांतर किंवा हवेलीमधील ऐशो आरामावरच केंद्रित नाही, तर माणसाच्या अंधश्रद्धेचा, दुर्बलतेचा आणि भावनिक फसवणुकीचा खोलवर वेध घेतं. श्रद्धा ही समर्पणातून निर्माण होते, पण ती श्रद्धा जर विचारविरहित झाली तर ती गुलामीत बदलते. छांगूर बाबाच्या प्रकरणात लोकांनी त्याच्यावर डोळे झाक करून विश्वास ठेवला. त्याला संत मानलं, चमत्कारी मानलं, पण या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने धर्माच्या नावावर, चमत्कारी उपायांच्या नावावर आणि मोक्षाच्या वचनाच्या नावावर लोकांना फसवलं. यातून बोध मिळतो की कोणताही गुरु, बाबा किंवा नेता यांना अंधपणे मान्य करू नये. प्रश्न विचारणं, सत्याची पडताळणी करणं हीच खरी भक्ती आहे. जेव्हा धर्म आमिष होतो तेव्हा देव बाजूला सरतो आणि बाजार उभा राहतो. धर्मांतर हे एखाद्याच्या अंतःकरणातून आत्मिक जाणीवेतून घडावं लागतं, पण छांगूर बाबाने ते पैशामध्ये, मदतीच्या आश्वासनात आणि भीती निर्माण करून घडवलं. हे आपल्याला शिकवतं की कोणताही धर्म फुकट दिला गेला तर त्यामागे हेतू नक्कीच शंका घेण्याजोगा असतो आणि यामध्ये अशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज सर्वात मोठा टार्गेट असतो. छांगूर बाबाचं नेटवर्क गरीब, दलित, अशिक्षित आणि दुर्बल लोकांवर केंद्रित होतं. हे स्पष्ट दाखवतं की शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि आर्थिक स्वावलंबन हाच अशा रॅकेटचा उपाय आहे. सरकार, समाजसेवक आणि मीडिया यांनी अशा घटकांवर काम केले पाहिजे. जेव्हा यंत्रणा झोपतात तेव्हा बाबांचं साम्राज्य उभं राहतं. छांगूर बाबाचा महाल, परदेशी वस्तू, CCTV यंत्रणा, 100 कोटीचा व्यवहार, हे सगळं स्थानिक प्रशासनाच्या नजरेआड कसं राहिलं हे प्रश्न निर्माण करतं. प्रशासन सतर्क आणि निस्पृह राहिलं पाहिजे. राजकीय दबाव, धार्मिक समीकरणे याच्या पलीकडे जाऊन कारवाई झाली पाहिजे. जेव्हा धर्माच्या नावाने बेडरूममध्ये सुद्धा CCTV बसतात तेव्हा भक्ती संपते आणि विकृती सुरू होते. छांगूर बाबाने महिलांवर मानसिक आणि संभाव्य शारीरिक शोषण केलं हे त्याच्या बेडरूममधून सापडलेल्या CCTV आणि स्पेनच्या औषधावरून स्पष्ट होतं. धार्मिक स्थान सुरक्षित आहेत ही गृहीतक जबाबदारीने तपासली पाहिजे.
आणि महिलांनी, विशेषतः गरीब आणि दलित समाजातील महिलांनी कुणाच्याही चमत्काराला लगेच सत्य मानू नये. खऱ्या संतांचं स्थान अशा नकली बाबांमुळे कलंकित होतं. छांगूर बाबासारख्या लोकांमुळे धर्मगुरूंवरचा एकंदर विश्वास डळमळीत होतो. हे समाजासाठी फार धोकादायक आहे. त्यामुळे आपण सामाजिकदृष्ट्या सजग होणं अत्यंत गरजेचं आहे. श्रद्धा ठेवा, पण विचारही ठेवा. जो धर्माच्या नावावर तुमचं स्वातंत्र्य, विचार आणि पैसा हिरावून घेतो तो धर्म नाही, ती फसवणूक आहे. दरम्यान यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून नक्की कळवा. मंडळी, जर तुम्हाला या अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क राहा, सावधान राहा. धन्यवाद.